परमेश्वर का हालचाल करत नाही, परमेश्वर का शांत बसलाय, परमेश्वर का कार्य करत नाही असं वाटेल, त्यावेळेस मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर शांत बसला नाही, तर परमेश्वर खूप साऱ्या गोष्टी करत आहे आणि आपल्या चांगुलपणासाठीच परमेश्वर काही गोष्टी या क्षणाला करत नाहीये. हालेलुया. जसं तो गहू आणि निधन याचा दृष्टांत बायबलमध्ये प्रभूने दिलाय, की कोणी एक शेतकरी होता, त्याने आपल्या शेतामध्ये गहू पेरले, खूप चांगली काळजी घेतली आणि तो रात्री झोपी गेला. पण रात्री ज्यावेळेस झोपी गेला त्यावेळेस झालं की जो शत्रू होता, जो वैरी होता, त्याने त्याच्यामध्ये काय केलं, निधन पेरलं त्याच्या शेतामध्ये. ओके. आणि काही दिवसांनी ते दिसून येऊ लागलं. तर ज्याचं गहू वाढायला लागले आणि तसं ते निधनही वाढायला लागले आणि ते निधन काय करायला लागले माहिती, ते निधन गव्हासाठी टाकलेलं खत, पाणी, जमीन ह्या सगळ्यामध्ये ते वाढायला लागलं. त्या सगळ्याचं खत, पाणी याचा लाभ, याचा फायदा ते निधन घेऊ लागलं. गव्हाला त्याचं नुकसान होऊ लागलं. आणि असं झालं की गव्हाची पाहिजे तशी वाढ पण होत नाही, पण ती थोडीफार खुंटते किंवा कमी होते. कारण निधन जे सरळ 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 भरभर वाढत जातं. पण मग त्याचे काम करणारे जे लोक असतात शेतामध्ये, ते कामकरी येतात आणि म्हणतात, आपण तर गहू पेरले होते ना, मग गव्हामध्ये हे निधन कसे आले, हाऊ डिड द टेअर्स कम. आणि मग काय होतं माहितीये का, तर ते मालक सुद्धा, म्हणजे ज्याचा शेत आहे, तो पण विचार करतो, अरे हे असं कसं झालं. आणि मग तो म्हणतो, हे कोणा वैऱ्याचं काम आहे. हालेलुया. डोंट थिंक की मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कशाला कोण वाईट करेल. तुमचं कोणी वाईट करणार नाही, पण शत्रू जो आहे तो तुमचा, माझा आणि आपल्या परमेश्वराचा एक कॉमन शत्रू आहे. ओके. आपल्या सगळ्यांचा तो देवाला त्रास देण्यासाठी आपल्याही मागे लागलाय, कारण त्याला देवाची लोक आवडत नाही. सो तुम्ही चांगलं करताय, परंतु कधी कधी त्यामध्ये निधन पेरण्यात येते, कारण आपला वैरी त्याचा समय थोडाच आहे हे ओळखून ना तो खूप जास्त काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. पण त्यावेळेस ते शेतात काम करणारी लोक असतात ना, ते काय म्हणतात, मग आम्ही जाऊन ते उपटून काढावे काय. तो ज्याचं शेत आहे तो म्हणतो नाही, तो धनी आहे ना, तो म्हणतो नाही, आता उपटून काढू नका. आता जर तुम्ही उपटायला गेलात तर काय होईल माहितीये का, कदाचित चांगले गहू सुद्धा त्या निधनासोबत उपटले जातील. चांगल्यालाही इजा होईल जर आता वाईटाचा सामना करायला गेलं तर. जर आता वाईट गोष्टींना काढायचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत जे चांगले, जे विश्वासू, जे देवाची लोक आहेत ना, ती सुद्धा कदाचित नाही का छळली जातील किंवा ती सुद्धा उपटली जातील, त्यांनाही इजा होईल. म्हणून प्रभू म्हणतो, आता वाढू द्या, आता एकत्र वाढू द्या. पण कापणीच्या समयी आपण काय करूया, गहू कापूया, आपल्या कोठारामध्ये साठवून ठेवूया आणि निधन जे आहे ते सगळं काढूया आणि त्याला आगीमध्ये टाकूया. प्रेज द लॉर्ड. सो जर परमेश्वर, तुम्हाला वाटतंय की आता का हे असं, का प्रभू बोलत नाही, का हे होत नाही, माझी समस्या सुटत नाही, समथिंग गुड इज इन द हार्ट ऑफ गॉड. ओके. कन्सर्निंग अस. परमेश्वराच्या हृदयात आपल्या बाबतीत काहीतरी चांगलं आहे, म्हणून परमेश्वर खूप धीराने, सहनशीलतेने, खूप पेशंटली आपल्या बाजूने लढते आणि आपल्या बाजूने काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. सो नेव्हर डाऊट गॉड. भले समजू दे, नाही समजू दे, काही प्रश्नांची उत्तरं मिळू दे, नको मिळू दे, परमेश्वरावर विश्वास ठेवून चाला, की परमेश्वर जे करतो ना ते योग्यच करतो. आपण काल हेच पाहिलं. हालेलुया. परमेश्वर अद्भुत आहे. कित्येक वेळा आपल्याला नाही समजत. दॅट्स वाय यूज युअर वर्ड्स विथ कॉशन. आपल्या शब्दांचा योग्य वापर करा, योग्य वापर करा. आय एम टेलिंग यू, डोंट एव्हर स्पीक एनिथिंग बिकॉज ऑफ युअर तुमचा उतावळेपणामुळे, तुमच्या बोलण्याच्या कुरकुर करण्याच्या स्वभावामुळे असं काही बोलू नका, जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला पुढे जाऊन खावं लागेल. हालेलुया. बायबल सेज, ओके, प्रोव्हर्ब्स 12:18. लॉर्ड, मी पहा, बायबल इकडे सांगतं स्पष्टपणे की कोणी असा असतो की तलवार भुसकावी, की कोणाला तरी तलवार खुपसून मारावं ना, त्या प्रकारे अविचाराचे भाषण करतो. अविचाराचे. सी, व्हेनेवर यू आर अँग्री, व्हेनेवर यू आर डिस्टर्ब, व्हेनेवर यू आर हर्ट, ज्या वेळेस ना आपल्याला त्रास होतो, दुःख होतं किंवा काय, त्यावेळेस आपण बोलतो आपल्या मनातलं, नाही का. एकतर तुम्ही नाही का बोलणार नाही, मनात सगळं घेऊन राहाल आणि कधीतरी तुमचा स्फोट होईल, किंवा प्रत्येक क्षणाक्षणाला तुम्ही काहीतरी बोलून मोकळं
व्हाल. ओके, पण ह्या दोन्ही केसेसमध्ये काय होतंय, तुमच्या इमोशन्स मध्ये तुम्ही हर्ट झाल्यामुळे, तुम्हाला दुखावल्यामुळे, तुम्ही एकटे पडल्यामुळे, तुम्हाला काहीतरी त्रास होतोय म्हणून तुम्ही अशा काही गोष्टी बोलता जे तुम्हाला माहितीये की समोरच्यासाठी पण चांगल्या नाहीत, तुमच्यासाठीही चांगल्या नाही. मोस्ट ऑफ द टाइम असं वाटतं ना की मी जीव दिला असता तर बरं झालं असतं. मला ह्या लोकांचे तोंडच पाहायचे नाही. मला इथे राहायचंच नाही. मला का देवाने इथे ठेवलंय मला कळत नाही. मी किती बोलू दे, किती मी काही करू दे, लोकांना फरक पडणार नाही. सो आता काय होतंय, आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय. आपल्या मुखाने बोलतोय आणि आय हॅव टॉट यू की परमेश्वराने जसं सगळ्या गोष्टी बोलून घडवल्या, आपले शब्द ह्या कॉस्मॉस मध्ये, ह्या वातावरणामध्ये राहतात, ते शब्द स्प्राउट होतात, ते शब्द काम करतात, त्याच्यामधून ते झाड येतं आणि त्याचं फळ आपल्याला खावं लागतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जस्ट अ मिनिट. येस. सो ह्या गोष्टी घडतात, हे असं होतं. दॅट्स वाय आपले शब्द आहे ना नीट जपून वापरा. कसंही काही बोलू नका. परमेश्वराने बोलण्यावरून आपल्याला खूप काही शिकवलंय. परमेश्वराने लोकांना कसं बोलावं, कसं वागावं, या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत. प्रत्येक गोष्टीचे परमेश्वराने प्रिन्सिपल्स दिलेत, नियम दिलेत. पण आपण ते नाही विचार करत. आपण ज्यावेळेस चर्चमध्ये असतो त्यावेळेस आपण खूप नम्र, सौम्य, प्रेज द लॉर्ड, प्रभूची स्तुती असो, येस, असं तसं सगळं. कोणी तिकडे बोललं तरी असं वाटत असतं की आता काय करू, पण नाही का कंट्रोल करतो. परंतु चर्चमधून बाहेर पडल्या मी कित्येक लोकांना पाहिलं, द मोमेंट दे कम आउट ऑफ द चर्चमधून बाहेर पडल्या किरकिर, शिवेगाळी, किंवा तेच बडबड बोलणं, किंवा ते जगीक भाषा, घरामध्ये काय असलं की लगेच एकमेकांवर बोलणं, धमकी देणं, मारणं, ह्या गोष्टी सुरू होतात. पण चर्चमध्ये असं वाटतं वा किती नम्र, किती चांगली व्यक्ती आहे. डू यू थिंक की चर्चमध्ये जे 2-3 तास आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही जाता, त्यावेळेस जे तुम्ही वागता त्या गोष्टीद्वारे परमेश्वर प्रसन्न होतोय आणि ह्या गोष्टी तुम्हाला देवाच्या समोर उभं राहण्यासाठी धैर्य, बळ देऊ शकतात? डू यू थिंक? आहा, आय एम टेलिंग यू, ज्या वेळेस तुम्ही चर्चमध्ये आहात, चर्चमध्ये तुम्ही जे करता ना त्या गोष्टी तुम्हाला जास्त तुमच्या आत्मिक जीवनात कॉन्ट्रीब्युट करणार नाही. कारण तिकडे तुम्ही जसं काही गाडीतलं पेट्रोल संपल्याने आता पेट्रोल भरायसाठी जाते. ओके, वेन यू आर इन द चर्च, यू आर फेलोशिपिंग विथ द लॉर्ड. त्यावेळेस तुम्ही सहभागिता करताय, त्यावेळेस स्वतःला तुम्ही पुन्हा एकदा स्वतःला चार्ज करताय. ओके, आणि आता काय होते, तिकडून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर, चार्ज झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करायचा, त्या गोष्टी दाखवायच्या आहेत. इफ यू डोंट हॅव द वर्ड ऑफ गॉड, यू कॅन नॉट वॉक अहेड इवन अ सिंगल स्टेप. हालेलुया. जर देवाचं वचन तुमच्याकडे नाही ना, तर पुढे जाण्यासाठी एक पाऊल सुद्धा तुम्ही कॉन्फिडेंटली किंवा तुम्ही योग्य रीतीने घालू शकत नाही, पुढे चालू शकत नाही. बट इफ यू हॅव द वर्ड ऑफ गॉड, जर देवाचं वचन त्या क्षेत्रात तुमच्या जवळ आहे ना, मी तुम्हाला सांगते, समोर मार्ग जरी नसेल ना, काहीच दिसत नाही, कदाचित लाल समुद्र असेल, कदाचित यॉर्दन नदी असेल, कदाचित मोठा डोंगर असेल, कदाचित समोर मृत्यू असेल, परंतु तरी सुद्धा देवाचा शब्द घेऊन तुम्ही चालू शकता. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो चर्च मध्ये जाताय, तुम्ही काही गोष्टी ऐकताय, तुम्ही स्वतःला त्या अभिषेकामध्ये वाढवताय आणि आता तुम्हाला बाहेर आल्यानंतर ते शिकला आहात, जे ऐकलं आहात त्या गोष्टीनुसार चालायचं. ती वेळ आहे कृती करण्याची. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो ऍक्च्युअल आपली परीक्षा कधी असते माहिती, आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ह्या दिवसभरामध्ये आपण ज्या गोष्टी करतो, आपण जसं बोलतो, चालतो, फिरतो, आपण कामात कसं वागतो, आपण घरात कसं वागतो, आपण कसं आपली वेळ घालवतो, कसं आपण आपला दिवस घालवतो, ह्या सगळ्या गोष्टीने फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. सो टेक केअर ऑफ युअर वर्ड्स. व्हाय आय एम टेलिंग यू टेक केअर ऑफ युअर वर्ड्स? बिकॉज गॉड हॅज गिव्हन यू सम पॉवर, गॉड हॅज गिव्हन यू सम अथॉरिटीज. हालेलुया. काही सामर्थ्य, काही अधिकार, काही हक्क परमेश्वराने तुम्हाला दिलेत, जे तुम्हाला एक्सरसाइज करायचे, जे तुम्हाला वापरायचे. जर तुम्ही ते वापरत नाहीये ना, तर तुम्ही त्याच आजारात राहणार, तुम्ही त्याच कमजोरीत राहणार, तुम्ही त्याच अडचणीमध्ये राहणार. रेग्युलर तुम्ही प्रार्थना करणार, चर्चला जाणार, पण त्यातून बाहेर येणार नाही. कारण तुम्ही हातात तलवार तर आहे, पण ती घेऊन एका कोपऱ्यामध्ये शांत उभे राहिलेला आहात. तुमच्याकडे ढाल तर आहे, पण तिने स्वतःला कसं कव्हर करायचं हे तुम्हाला कळत नाही. म्हणून सैतानाचे सर्व, शत्रूचे सर्व जळते बाण तुमच्यावर येतात आणि एक एक बाण असा हल्ला करतोय ना. का होतंय माहिती, की तो तुमच्यावर खूप अटॅक आणतोय म्हणून नाही. तुमच्याकडे ना ढाल आहे, तुमच्याकडे तलवार आहे, पण तुम्हाला माहित नाही याचा वापर कसा करायचा.
प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो बायबल इकडे काय सांगतं माहितीये का, एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द कसे असतात माहितीये का, की जणू का एखाद्याला तलवार खुपसावी आणि भोसकून काढावं, तसं तो अविचाराचं भाषण करतो. पण सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. सुज्ञ किंवा जे वाईज लोक जे चांगल्या गोष्टी बोलतात ना, ते लिटरली इट हॅज अ हिलिंग प्रॉपर्टीज. इट हील्स यू. इमोशनली हील करतं तुम्हाला, शारीरिक दृष्ट्या सुद्धा सबळ करतं तुम्हाला, तुमच्या परिस्थितीतून बाहेर. सो व्हॉट द वर्ड ऑफ गॉड इज सेइंग हिअर, यू नो, की असा कोणी असतो की तलवार भोसकावी तसं तो अविचाराचं भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे. तिच्या बाबतीत फक्त तिचा कोश तिच्या बाजूने होता, शब्दाने धीर देत होता, बाकी काही नाही करायचं तिला होतं, पण ते शब्द तिच्यामध्ये चांगले काम करायला लागले. मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी शिकवलं होतं की कसं आपण चांगलं बोलल्याने आपल्या शब्द जे आहेत त्यानुसार आपल्या शरीरामध्ये खूप चांगले बदल व्हायला लागतात, चांगले हार्मोन सिक्रेट होतात, ब्रेन मध्ये चांगले न्यूरोनल कनेक्शन्स बनायला लागतात. फिजिकली ऑल्सो, स्पिरिच्युअली ऑल्सो, इमोशनली ऑल्सो इट प्रोड्युसेस हिलिंग. हालेलुया. सो आपल्या शब्दामध्ये ना, युअर वर्ड्स कॅरी डॅमेजिंग इफेक्ट इफ युअर वर्ड्स आर केअरलेस. इफ यू आर टॉकिंग युअर like a wise person, your speech is like a wise person, then it has a restorative power. Hallelujah. Careless, कसंही अविचाराने बोललात, then it has a destroying power. It will damage others, it will damage you. Hallelujah. पण जर तुम्ही ते शब्द चांगला वापर करून एकदम हुशार, सुज्ञ, बायबल सेज की सुज्ञाची जिव्हा, इफ यू आर टॉकिंग लाईक अ वाईज मॅन, वाईज पर्सन, इफ युअर स्पीच इज फुल ऑफ विजडम, देन इट हॅज अ रिस्टोरेटिव्ह पॉवर, इट हॅज अ हिलिंग पॉवर. सो हे तुम्हालाही देणार आरोग्य आणि दुसऱ्यांनाही देणार. दॅट्स व्हाय गॉड सेज, एव्हरी टंग दॅट रायजेस अगेन्स्ट यू इन जजमेंट यू शॅल कंडेम इट. मी काल तुम्हाला कंडेमचा अर्थ सांगितला होता. तुम्हाला माहितीये, ऍक्च्युअल तुम्ही गुगल करा, तुम्ही जुन्या डिक्शनरीज काढा, कंडेम शब्दाचा अर्थ जर पाहिला ना, याचा अर्थ की असं कोणाला, पूर्वीच्या काळी जी खूप आधीची इंग्लिश होती त्यावेळेस ना, लोक काय म्हणायचे, म्हणजे एखाद्याला फाशीची शिक्षा सुनावली किंवा एखाद्याला मृत्यूदंड सुनावला तर ते म्हणायचे यू आर कंडेम. असं नाही म्हणायचे, बाकीचं नाही. म्हणजे कंडेम या शब्दाचा ऍक्च्युअल अर्थ काय होतो माहितीये का, की कोणाला तरी अशी काही शिक्षा होणं की जी त्या व्यक्तीसाठी इटर्नल जजमेंट ठरेल किंवा सार्वकालिकतेसाठी न्याय त्या व्यक्तीचा झाला आहे, मृत्यूदंड त्या व्यक्तीला ठोठावण्यात आलाय. हॅव्हिंग रिसिव्ड अ कर्स टू बी डॅमेज टू सफर इटर्नली. एक ऍक्च्युअल जर पाहिलं तर त्याचा अर्थ असा होतो की सार्वकालिकतेसाठी तुम्ही सहन करावं, तुम्ही त्रास भोगावा, तुम्ही दुःख भोगावं, यासाठी जणू काही तुम्ही श्रापित झालेले आहात, किंवा adjourn to sentence to punishment. हालेलुया. याचा अर्थ असा होतो की असं काहीतरी गुन्हा किंवा असं काहीतरी केलंय, त्या व्यक्तीला तुम्ही मृत्यूदंड झाल्यासारखं, नाही का, यू आर सेंटेन्सिंग, किंवा तुम्ही ती घोषणा करताय, तुम्ही ते असं ठरवताय. ओके, these words are used in legal jurisdiction. ओके, कायदे, कानून, व्यवस्था याच्यामध्ये हे शब्द वापरले जातात. अँड व्हॉट गॉड इज सेइंग की यू शॅल कंडेम इट. तो ज्या वेळेस शत्रू आपल्या विरोधात येईल, शत्रू तुम्हाला तुमचा दोष दाखवेल, शत्रू तुमच्या विरोधात बडबड करेल, शत्रू सांगेल तुम्ही कमजोर आहे, तुम्ही आजारी आहे, तुम्ही पापी आहे, तुम्ही दोषी आहे, तुम्ही घाणेरडे आहे, तुम्ही वासनेने भरलेले आहे, तुम्ही खूप कपटी आहे, तुम्ही चोरी करणारे आहे, तुम्ही लबाड आहे, तुम्ही व्यभिचारात आहे, जेव्हा जेव्हा तो येईल ना, बायबल सेज यू शाल कंडेम इट. याचा अर्थ तुम्ही त्या आवाजाला, त्या शब्दांना कायमचं दोषी ठरवू शकता. वी लर्न फ्रॉम हन्नाज लाईफ की हन्नाला ज्या वेळेस तिची सवत जी होती पनींना, बायबल सांगतं ती तोंड सुख घ्यायची, ती मनस्वी हन्नाला चिडवायची मनापासून की तू वांज आहे, तुझ्याकडे तर काहीच नाही, तुला तर मूलबाळच नाही. हन्ना नेहमी रडायची, नेहमी रडायची, नेहमी रडायची. एक वेळ आला की तिने खाणं पिणं सोडलं, तिने काहीच करत नव्हती, कोणाशी बोलत नव्हती. तिचा नवरा येतो, तिला म्हणतो, एल्काना अगं तू का रडतेस, तू अन्न पाणी का सोडून दिले, मी 10 मुलांपेक्षा तुला जास्त नाहीये का, अधिक नाहीये का, तर तू माझ्याकडे लक्ष दे ना, ह्यातून बाहेर निघ. कारण एल्कानाची खूप प्रीती होती
अन्नावर. पण त्यावेळेस ते ऐकते, खाणं पिणं झाल्यावर हन्ना उभी राहते, त्या जागेवरून निघते, सरळ तडक परमेश्वराच्या मंदिरामध्ये जाते, शिलो येते. तिकडे कोण आहे? तिकडे मंदिराच्या परमेश्वराच्या वेदीच्या बाजूला एक खोली आहे, तिकडे एली याजक बसलाय. त्याला समोर दिसतंय तिकडून की कोणती तरी बाई परमेश्वरासमोर एकदम रडती, अशी झिंगल्यासारखी ती हलतीये, ती रडतीये, पुटपुटते, काहीतरी करते. आणि तो म्हणतो, देवाच्या मंदिरात, देवाच्या समोर ही नाही का असं द्राक्षरस पिऊन मद्यरसाने मस्त होऊन कशी काय? तो म्हणतो हे चांगलं नाही. आणि ती म्हणते की माझे स्वामी, मी द्राक्षरसाने मस्त झाले नाहीये, तर मी माझं हृदय परमेश्वरासमोर मोकळं करते. त्यावेळेस जे जे बोलण्यात आलं, जे जे तिची थट्टा करण्यात आली, जे तिला वांज म्हणण्यात आलं, तिला नावं ठेवण्यात आली, तिचं दुःख जे उफाळून आलं होतं ना, ते सगळं घेऊन ती देवासमोर गेली. परमेश्वरासमोर तिने वर मागितला. ती म्हणाली, मला पुत्र संतान देशील, माझी आठवण ठेवशील, आणि जर मला देशील ना, तू मला आशीर्वादित करशील, तर मी हा मुलगा कायम स्वरूपी तुझ्यासाठी देईल. मी त्याला त्याच्या डोक्याला वस्त्र लावणार नाही, त्याचे केस कापणार नाही, तर तुझ्या मंदिरामध्ये मी तुला अर्पण करून देईल. हालेलुया, हालेलुया. सो जे शब्द तिच्या विरोधात थट्टा करण्यासाठी तिच्या घरातून, तिच्या सवतीकडून, लोकांमधून, समाजामधून, त्या सगळ्या शब्दांना तिने परमेश्वराच्या सानिध्याने देवासमोर जाऊन, देवाकडे मागून, देवाकडे विश्वासाने काही गोष्टी ठेवून तिने त्या सगळ्यांना उत्तर देऊन, शी कंडेम एव्हरी टंग दॅट रोज अगेन्स्ट हर. हालेलुया. त्या प्रत्येक जिभेला, त्या प्रत्येक शब्दाला, त्या प्रत्येक बाणाला, त्या प्रत्येक हल्ल्याला तिने अपयशी केलं. कसं? शी न्यू हाऊ टू स्पीक अँड विथ whom टू टॉक. हालेलुया. तिला माहित होतं ही माझी सवत जी चिडवते, हे समाज जो असतोय त्यांच्याशी मी बोलू का मी परमेश्वराशी जाऊन बोलू. हालेलुया. सो तुम्हाला कळलं पाहिजे, जर तुम्हाला ह्या परिस्थितीवर विजय मिळवायचा आहे, या आजारावर विजय मिळवायचा, ह्या कमजोरीवर विजय मिळवायचा, ह्या कर्जातून बाहेर पडायचंय, ह्या सगळ्या ह्या सैतानाच्या विशेष सायकल मधून जर बाहेर पडायचंय, तुम्हाला कोणाशी बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे हे समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बायबल सेज यू शाल कंडेम इट. हे खूप महत्वाचं आहे की ते येणारे प्रत्येक बाण, प्रत्येक शब्द याला आपण दोषी ठरवलं पाहिजे. आपण त्याला दोषी ठरवायचा अधिकार प्रभूने दिलाय. परमेश्वर देवाच्या सेवकांबद्दल बोललाय, यू आर द sons of God. Hallelujah. Whatever you will say, it will take shape. It will happen. Hallelujah. ज्या गोष्टी तुम्ही बोलणार त्या गोष्टी आकार घेणार, त्या गोष्टी तसं घडणार. देन टेक केअर ऑफ युअर माउथ की व्हॉट यू आर स्पीकिंग, व्हॉट टाइप ऑफ वर्ड्स आर कमिंग आउट ऑफ युअर माउथ. हालेलुया, हालेलुया. वी सॉ दॅट प्रोव्हर्ब्स 12:18 सेज की तुमचे शब्द एक तर डिस्ट्रक्ट करणारे असतील, कोणाला तलवार खुपसल्यासारखं कोणाचा नाश करतील, कोणाला घायाळ करतील, कोणाला खाली पाडतील, किंवा सुज्ञांची जीवा, सुज्ञांचे शब्द जे आहेत ना त्यानुसार तुम्ही रिस्टोर करणारे बनाल, तुम्ही हिलिंग देणारे बनाल, किंवा त्यानुसार तुम्ही कोणासाठी आशीर्वादाचं कारण बनाल. हालेलुया. टेक केअर ऑफ युअर वर्ड. जे नाही पाहायचंय ना ते तोंडाने कबूल पण करू नका. जर तुम्हाला वाटत आहे ना की असं झालं असतं, बरं झालं असतं, तसं झालं असतं, मिस निघून जाते, मिस सोडून जाते, तुम्हाला सोडून जायचंय, तुम्हाला मरायचंय, तुम्हाला नकोसं झालंय का, तुम्हाला माघार घ्यायची आहे का, मग तुम्ही हे शब्द बोला. पण जर तुम्हाला हे करायचं नाहीये ना, डोंट से की मी रागात होते म्हणून बोलले, मी इमोशनली खूप डाऊन होते म्हणून बोलले, आय वॉज हाय म्हणून मी बोललो, मी खूप नाही का खूप असं होतं म्हणून बोललो. नो 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 नो, असं बोलू नका. तुम्ही बोललात, ते शब्द बाहेर पडाले, त्याचं फळ खावं लागतंय आपल्याला. हालेलुया. टेक केअर ऑफ युअर वर्ड. स्पीक हिलिंग, स्पीक प्रॉस्पेरिटी, स्पीक गुडनेस, स्पीक लव्ह, स्पीक kindness, speak mercy, speak blessings, speak word of God, and speak all type of blessed, good, wholesome words. Hallelujah. पण ते केव्हा मुखातून बाहेर पडणार माहिती? जर ते हृदयात असतील. तर हृदयात कसे येतील माहिती? स्टडी द वर्ड ऑफ गॉड. स्टडी द वर्ड ऑफ गॉड. You cannot live without the word of God. I'm telling you again, if you have word of God, then you can go and chase anything. But if you don't have word of God, you cannot survive. ज्या वेळेस येशू पाण्यावरून चालत आला आणि सगळे शिष्य बसलेत बोटीमध्ये, इज वॉकिंग ऑन द वॉटर, येशू पाण्यावर चालतोय, लोकांना वाटलं, शिष्यांना वाटलं भूत आहे, ते घाबरले, भूत ओरडायला लागले. येशू पूर्ण अंतर पार करत 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 त्यांच्या जवळ पोहोचला आणि त्यांना म्हणतो, मी आहे, मी भूत नाहीये, घाबरू नका. आणि पेत्र म्हणतो की प्रभू तू जर आहेस तर बोल, मला आज्ञा कर, मी पण पाण्यावर चालणार, मी पण येणार. आणि म्हणजे नाही का कशा प्रकारे तो बोलतो, जर तू आहेस ना तर तुला प्रूफ करायला लागेल, तू खरंच येशू आहे का, तू भूत नाही ना, तू येशू आहे ना,
तर मला सांग, मी पण पाण्यावर चालणार. मला मला आज्ञा कर, मी पण येईल. आणि प्रभू म्हणतो त्याला ये. व्हेन जीसस सेड कम, त्यावेळेस तो जाऊ शकला. सो त्याच्याकडे देवाचा शब्द होता. तो शब्द नसता ना तर पेत्र बोटीतून उतरायची हिंमत पण करू शकला नसता. जरी पेत्र एक मासेमारी करणारा होता, जरी पेत्राचा तो बिझनेस होता, त्याच्यामध्ये तो चांगला कसलेला होता, त्याला माहितीये रात्रीच्या वेळेस समुद्र कसा आहे, कोणत्या दिशेला कसे वारे वाहतात, काय सगळं नॉलेज त्याला माहितीये. त्याला समुद्राची भीती वाटत नसणार, त्याला पाण्याची भीती वाटत नसणार, परंतु परंतु पाण्यावर चालण्यासाठी ह्या मासेमारी कोळीला सुद्धा देवाच्या शब्दाची गरज होती. हालेलुया. सेम गोज विथ अस. मी कदाचित खूप हुशार असेल, मी कदाचित लाईक मी मेडिकल फील्ड मधून आहे, मला जास्त डिसीज, रोग, आजार याविषयीचं नॉलेज आहे, काय केलं पाहिजे नॉलेज आहे. बट समटाइम्स माझं हे नॉलेजच मला नाही का एक्स्ट्रीम टेन्शन मध्ये घालतं. अरे हे थोडंसं पोटात दुखायला लागलं, किडनी स्टोन तर नाही ना, अपेंडिक्स तर नाही झालं ना, काय प्रॉब्लेम तर नाही ना, इंटेस्टाईन मध्ये काही अडचण तर नाहीये ना, किंवा लिव्हरला सूज तर आली नाहीये ना, काय होतंय मला असं तर नाहीये ना. म्हणजे एक छोटस जरी पेन असेल ना, डिस्टर्बन्स, दम लागायला लागला, अरे काय झालं, मला हे तर नाही झालं, मला ते तर नाही झालं, असं वेगवेगळ्या आजारांची चिंता येते, वेगवेगळे विचार येतात. सो इफ यू हॅव द नॉलेज, यूज इट वाइजली. इफ यू हॅव द नॉलेज, डोंट गो टू द एक्स्ट्रीम आणि मला हेच झालंय. नो. इन्स्टेड ऑफ ट्रस्टिंग ऑन युअर ओन नॉलेज, युअर एज्युकेशन, युअर टॅलेंट, ट्रस्ट इन द वर्ड ऑफ गॉड. हालेलुया. देवाच्या वचनावर भरोसा ठेवा. बायबल सांगतं 1 पेत्र 3:10 मध्ये, जर कोणाला नाही का चांगले दिवस पाहायचे, दीर्घायुष्य व्हायचे, आनंदी राहायचे, तर त्या माणसाने आपली जीभ, आपलं मुख वाईट भाषणापासून आवरावं असं दिलंय. हालेलुया. सो टेक केअर ऑफ द वर्ड्स which are coming out of your mouth. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Your words have power of life and death. Life and death. हालेलुया. and it is true. I'm telling you it is true. तुमच्यापैकी प्रत्येकाने अनुभव घेतलाय, तरी सुद्धा सुधारणा होत नाही. तर दिस इज द टाइम की आता भाषा बदला, बोलायची पद्धत बदला, बोलण्याचा टोन बदला, बोलायची मराठीमध्ये ना म्हणजे मुलांची एक गंमत शाळा म्हणून एक गुरुजी आहेत. ओके. जर कोणाला माहित असेल तर त्यांचं ना लहान मुलांना शिकवण्याबद्दलचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. खूप सुंदर रीतीने ते शिकवतात. ते म्हणतात लहान मुलांना अभ्यास, स्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी करून फायदा नाहीये. आज तुम्ही कुठे पण जा की काय करू नये हे सांगितलं जातं. आणि आय थिंक त्या गुरुजींचं नाव तांबे आहे, तांबे गुरुजी काहीतरी. गंमत शाळा म्हणून मुलांना खेळातून कसं अभ्यास शिकवायचं, कसं पाढेपाठ करून घ्यायचे, खूप सुंदर शिकवतात. सो त्यांचं मी एक दिवस मुलांना कशा प्रकारे ते लहान मुलांना खेळण्यातून शिकवतात, कसे रिवॉर्ड देतात हे मी त्यांचं ऐकत होते. एक पुस्तक वाचत होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की तुम्ही कुठेही जा, काय लिहिलेलं असतं, कुठेही गेल्यावर पाठीवर लिहिलेलं असतं की परवानगीशिवाय आत येऊ नये, परवानगीशिवाय झाडाला हात लावू नये, किंवा कुठल्या बागेत गेल्यावर कचरा इथे टाकू नये, फुले तोडू नये, असं सगळं लिहिलेलं असतं. मग ते म्हणतात हे असं कशाला लिहिताय ना, म्हणजे काय करू नये हे लिहिण्यापेक्षा काय करावं ते सांगा ना. असं लिहिण्याचं परवानगीशिवाय आत येऊ नये ही पाटी लावण्याऐवजी असं लिहा की परवानगी घेऊन आत या. प्रेज द लॉर्ड. सो बोलण्याचा म्हणजे हेतू एकच आहे, पण भाषा वेगळी आहे. प्रेज द लॉर्ड. स्पीक, यू कॅन कन्वे द मेसेज इन पॉझिटिव्ह मॅनर ऑल्सो. माझे हस्बंड मला सुरुवातीच्या दिवसात नेहमी म्हणे, आय यूज टू से, गाडी थोडी स्लो चालवा, ऍक्सिडेंट वगैरे होईल, नीट चालवा, हे करा, नीट नाही तर पडाल कुठेतरी. काय आय यूज टू लाईक, मला खूप असं हे व्हायचं, कारण मी सुरुवातीला, आता तर खूप चांगले चालवतात ते. ही वॉज अ रायडर ऑफ हिज टाइम. ओके. त्यांच्या जमान्यामध्ये त्यांच्यासारखं डेंजर, फास्ट, एकदम स्टंट करत गाडी कोणी चालवली नसेल. आणि आय यूज टू लाईक, मला खूप भीती वाटायची त्यांच्यासोबत मागे बाईकवर बसायला. म्हणजे ते 5 मिनिटांमध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कुठे कधी पोहोचेल, म्हणजे त्यांच्यासारखं स्टंट करत बाईक कोणी चालवलेलं मी पाहिलं नाहीये. पण आता गॉड्स ग्रेस ही खूप चांगली व्यवस्थित बाईक चालवतात. पण मला त्यावेळेस मी नेहमी म्हणायची, अहो पडाल, अरे काहीतरी होईल, अहो ऍक्सिडेंट होईल. आणि ते मला म्हणायचे, तू नकारात्मक का बोलते? तू म्हटलं, मी नकारात्मक नाही बोलत आहे, मी तुम्हाला सांगते की हे नको व्हायला, आय एम टॉकिंग पॉझिटिव्ह, असं होईल तसं. ते म्हणाले, नाही तुझी भाषा आहे ना ती नकारात्मक आहे. मी म्हटलं, माझी पाहू नका, मला काय बोलायचं ते पहा ना, माझ्या बोलण्यामागचा हेतू समजून घ्या. ते म्हणाले, नाही तुझी भाषा चुकीची, भाषेवर काम कर, असं नाही बोलायचं, असं बोल, गाडी हळू चालवा, असं बोल की नाही का, जरा व्यवस्थित चालवा, किंवा नाही का
पडू नये म्हणून काळजी घ्या, पडाल, लागेल, हे होईल, ते होईल. प्रेज द लॉर्ड. सो नाऊ यू हॅव टू चेंज द वे यू आर टॉकिंग. तुम्ही जसं बोलत आहे ती भाषा बदलावी लागणार आहे. मी माझ्या मुलीला म्हणायचे, तू अभ्यास नाही केला तर फेल होणार, तू अभ्यास नाही केला तर फेल होईल. इट्स अ निगेटिव्ह लँग्वेज. भले मला माझा हेतू चांगला आहे, पण मी काय बोललं पाहिजे माहितीये का, अगं अभ्यास कर म्हणजे चांगले मार्क्स मिळतील, चांगले पास होशील, चांगला अभ्यास कर. प्रेज द लॉर्ड. सो या प्रकारे दीज आर स्मॉल स्मॉल थिंग्स. आय एम टेलिंग यू, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही ज्यावेळेस ह्या छोट्या गोष्टीने सुरुवात कराल ना, तुम्हाला समजेल की दिवसभरात किती नकारात्मक बोलतो. आमच्या घरात ना माझ्या हसबंडने एक शिस्त लावली आहे. आम्ही सहजासहजी बोलत नाही की डोकं दुखतंय किंवा काय होतंय ना, देन ही विल से, ते माझ्याजवळ येणार आणि खूप सहन पण नाही झालं, कधी त्रास झाला, आता गॉड्स ग्रेस आमचा असा त्रास पण आम्हाला क्वचित कधीतरी होतो, तर ते म्हणणार, मी बरा झालो येशूच्या नावाने, माझं डोकं दुखत नाहीये, परमेश्वराने खाल्लेल्या फटक्याने मला आरोग्य मिळालंय. म्हणजे मला त्यांना सांगायचं जरी असेल ना की मला त्रास होतोय, ते डायरेक्ट नाही बोलणार, ते अशा प्रकारे बोलणार की मी समजून हा त्रास त्यांना होत होता. देन वी स्टार्ट प्रेइंग. म्हणजे इतकं लेवलवर त्यांचं असतं ना की नकारात्मक बोलायचंच नाहीये, जे पाहिजे नाही ते बोलायचं ना. दिस इज द वे वी शुड टॉक. आपण या प्रकारे बोललं पाहिजे. मी सांगते, तुम्ही पहा दिवसभरामध्ये, आज खूपच कंटाळा आले, आजचा दिवसच खराब आहे, आज नाही का वातावरण खूप आहे, पावसाने सकाळ सकाळ हैराण केलंय, आज दिवसभर. हाऊ मच निगेटिव्ह वी आर टॉकिंग, हाऊ मच वी आर कर्सिंग. किती आपण आपल्याच मुखाने श्राप देतोय. काही प्रॉब्लेम नाही, पावसाळ्यात पाऊस पडू दे, काही फरक पडत नाही, देवाने आपल्याला सुखी ठेवलंय, सगळं चांगलं आहे. पावसाळ्यामध्ये 4 दिवस कपडे नाही सुकले, काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. लगेच नकारात्मक बोलून एक्स्ट्रीम लेवलला जाऊन मोकळं, माझं असंच झालं, माझं तसंच झालं, माझं कामच खराब झालंय पावसाला. कोणाला आणि कशासाठी आपण बोलतोय? आपण जे बोलतो ना त्या गोष्टी घडतात. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन. आज कित्येक लोक त्यांनी काही वर्षापूर्वी जे बोललंय ना त्याचं फळ खातायत. कित्येक लोक त्या गोष्टींचं फळ खातायत. नाऊ इज द टाइम टू चेंज द वे यू टॉक. नाऊ इज द टाइम. परवानगीशिवाय आत येऊ नये लिहिण्यापेक्षा परवानगी घेऊन आतमध्ये या. ही पाटी लिहिलं तर वाचणाऱ्यालाही बरं वाटतं, काहीतरी केलं पाहिजे हे समजतं. हालेलुया. इन्स्टेड ऑफ स्प्रेडिंग फिअर, लेट अस स्प्रेड लव्ह. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord.